एकंदर बातमी धुळ्यातनं आहे। इथं पिंपळनेरमध्ये लग्नामध्ये तुफान राडा झाला। 2 गटात झालेल्या वादातनं चाकू हल्ला आणि या चाकू हल्ल्यामध्ये तिघांचा मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झालेत। जखमींवर आता धुळ्याच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आपण पाहतोय एका लग्नामध्ये हा राडा झालाय आणि लग्नामध्येच चाकूने हल्ला केला गेला। 2 गट आमने सामने आले आणि या हल्ल्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झालाय तर 2 जण जखमीही झालेले आहेत। नेमका कोणत्या कारणामुळे हा हल्ला झाला आणि हा वाद झाला हे अजून समोर आलेलं नाहीये। मात्र क्षुल्लक कारणावरून झालेल्या या 2 गटाच्या हाणामारीमध्ये चाकू हल्ला झाला आणि त्यात तिघांचा बळी गेलाय तर 2 जण जखमी सुद्धा आहेत। आपण पाहू शकतोय हे दृश्य आपण धुळ्यातली पाहतोय। आपल्यासोबत दीपक बोरसे जोडले गेलेत। दीपक, धुळ्यामध्ये एका लग्नामध्ये हा वाद झाला। लग्नामध्ये वाद व्हायचं कारण काय? 2 गट कोणते होते आणि नेमकं वादाचं कारण समोर काय येतंय? धुळे जिल्ह्यातल्या पिंपळनेर शहरामध्ये खरं तर गोसावी समाजातल्या एका कुटुंबात लग्न होतं आणि ती मुलगी जी होती ती पिंपळनेर शहरातली होती आणि नवरदेव जो आहे तो हा गुजरात राज्यातल्या सोनगड इथला होता। तर आज हळद होते आणि या निमित्तानं सगळे नातेसंबंधातली लोक आलेले होते आणि यावेळेस आज संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम होणार होता। पण त्या आधीच या ठिकाणी जी काही वराड मंडळी आलेली होती सोनगडकडनं त्यांच्यात आणि त्यांच्या इतर नातेवाईकांमध्ये आधीपासून काही थोडं उदयवैमनस्य नव्हतं। त्याच्यामुळे त्या पूर्व जी काही त्यांच्यातली भानगड त्यांच्यातले वाद होते ते वाद आज पुन्हा एकदा उफाळून आलेले आहेत आणि या वादात अचानक जी काही समोरची मंडळी होती त्यांच्यातल्या काही लोकांनी या ठिकाणी चाकूचा वापर केला आणि चाकूने थेट हल्ला केला। या घटनेमध्ये घटनास्थळी 2 जणांचा मृत्यू, चाकूने भोसकून त्यांच्यावर वार केल्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय तर तिसरा जी त्याच्यातली एक व्यक्ती होती ती देखील उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला। असं या संपूर्ण घटनेमध्ये 3 जणांचा चाकूने भोसकून खून करण्यात आलेला ही हत्या झालेली आहे आणि त्यात 2 जण जखमी आहेत ज्यांना धुळ्यातल्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेलं आहे। पोलीस घटनास्थळी आहेत, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतात। पण प्रथमदर्शनी दोघं नातेवाईकांमधल्या म्हणजे मुलाकडच्या नातेवाईकांमधल्या जुन्या वादातनं हा सगळी घटना घडली समोर आली। नक्कीच बरोबर। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की 2 गटामध्ये वाद झाला आणि त्यामुळे हा वादाचा प्रसंग अगदी खुनापर्यंत गेलाय।